त्यातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली जुईकर यांनी एक वक्तव्य केलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीवरती ही प्रतिक्रिया दिली आहे। विधान परिषद निवडणुकीत कोकणात नवा राजकीय ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। महिला म्हणून मी इथून उमेदवारी भरण्यासाठी सक्षम आहे। आमदार महेंद्र दळवींची कन्या जुईली जुईकर यांनी हे वक्तव्य केलंय। अपक्ष म्हणून इथून उमेदवारी अर्ज भरणार असं सुद्धा जुईकर यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंचा शब्द आम्ही खाली पडू देणार नाही असं सुद्धा जुईकर यांनी म्हटलंय। आता रायगडच्या या निवडणुकीमध्ये एक नवीन ट्विस्ट समोर आलाय। महिला म्हणून मी उमेदवारी भरण्यास सक्षम असल्याचं सुद्धा जुईकर यांनी म्हटलं। आज उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय तोही अपक्ष भरतोय, कारण आमच्यावर होणारा जो वारंवार अन्याय म्हणजे आम्ही युतीत असूनही आमच्यावर वारंवार अन्याय केला जातो की युतीचा धर्म हा राष्ट्रवादीकडून कधीच पाळला जात नाही। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही हा उमेदवारी अर्ज भरतो। अनिकेत तटकरेंचं नाव हे त्यांच्या पक्षाकडून पुढे येत आहे, तसंच अजूनही पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवारांचं नाव पुढे येत आहे। पण जसं कोकण विभागात पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त उमेदवारी संख्या ही शिवसेनेची, त्याच्यामुळे अनिकेत तटकरेंचं नाव पुढे येण्याचा प्रश्नच नाही। ह्या उमेदवारीवर अर्ज हा शिवसेनेचाच असतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएनजीच्या दरवाढीवरती आता प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईत सीएनजी 2 रुपयांनी महागलाय। 15 दिवसात दुसऱ्यांदाही दरवाढ झाली। सध्या जगात ऊर्जा संकट आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। सर्वच देशात दर वाढलेले आहेत। संकट टळलं की पुन्हा दर कमी होतील असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। हम सभी लोग जानते हैं कि दुनिया में ऊर्जा का संकट है, विशेष रूप से फ्यूल का संकट ये सब जगह है। दुनिया के सारे देशों में, ऐसा कोई देश नहीं है, अमेरिका सहित सारे देशों में ये रेट्स बढ़े। अमेरिका में तो बहुत बड़े पैमाने पर ये बढ़े, यूरोप में बढ़े, हमारे आसपास के देशों में बढ़े। अगर हमको सप्लाई चेन मेंटेन करनी है तो हम लोगों को ज्यादा पैसा पे करना पड़ेगा। जैसे ही मुझे लगता है कि ये सारा क्राइसिस खत्म होगा तो प्राइसेस स्टेबलाइज होंगे। अशोक खरातवर चित्रपट येणार आहे। दीपाली सय्यद चित्रपटांमध्ये काम करणार आहे। चित्रपटाच्या घोषणेनंतर दीपाली सय्यद यांना धमक्या आल्या। कुरुडवाडीतील कुस्ती पैलवानांचा दीपाली सय्यद यांना पाठिंबा आहे। धमक्या देणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार। दीपाली सय्यद या नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणावर तयार होणाऱ्या चित्रपटामध्ये काम करणार आहेत। चित्रपटाच्या घोषणेनंतर दीपाली सय्यद यांना धमक्या येऊ लागल्या। कुरुडवाडी येथे कुस्त्यांचं उद्घाटन करण्यासाठी दीपाली सय्यद आल्या होत्या। यावेळी तेथील उपस्थित पैलवानांनी दीपाली सय्यद यांना पाठिंबा दर्शवला। जर कोणी धमक्या देत असेल तर आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ असा इशारा यावेळी पैलवान असलम काझी यांनी दिला। आणि ताई या शिवसेनेच्या आमच्या नेत्या आहेत आणि शिंदे साहेबांच्या अत्यंत जवळच्या अशा आहेत। सिनेसृष्टीत खूप समाजकार्यात नाव असणारी व्यक्तिमत्व आहे। अशोक खरातवरती त्या रुपाली ताई चाकणकर यांचा रोल करणार आहेत। त्यांना जर कुठे धमकी देत असेल तर तमाम महाराष्ट्रातले पैलवान पुरुष आहेत, पण महिला सुद्धा त्यांच्या पाठीमागे राहतेल्या। खरात अशोक खरातच्या ह्याच्यावर चित्रपट प्रसारित होणार आहे, त्यात आमच्या ताई दीपाली ताई काम करतायत, त्यामुळं त्यासनी कोणीतरी धमकी देत आहे तर दीपाली ताई आमच्या पैलवानांच्या सगळ्यांच्या बहीण म्हणून काम करतात। त्यांनी पहिले महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली आणि अशा जर कोण त्यासनी धमकी देत असेल तर तमाम महाराष्ट्रातील सर्व पैलवान आम्ही सगळे ताई बरोबर आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।